जी एज्युकेशन ऑफ पॅरामेडिकल सायन्स या संस्थेचा ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन बॅच 2024-25चा सांगता समारंभ ठाण्यात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून MTOचे चेअरमन डॉक्टर RK श्रीवास्तव, रिजनल डायरेक्टर ऑफ सेवा काउन्सिलिंग डॉक्टर गगनदीप सिंग चांडक, राखी क्लिनिकच्या फाउंडर डॉक्टर राखी देसाई, डॉक्टर रोहिणी, डॉक्टर तेजस्विनी गोसावी, उल्हासनगर ब्रांच हेड सुनील शिंदे, कल्याण ब्रांच हेड वीणा अबनवे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं. जी एज्युकेशनल ऑफ पॅरामेडिकल ही महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था असून DMLT, DMRT, OT, टेक्निशियन, कॅथ लॅब, नर्सिंग असिस्टंट असे विविध पॅरामेडिकलचे कोर्सेस चालवते. 2024-25 या वर्षाचा ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि खारघर येथील ब्रँचचा संयुक्तिक सांगता समारंभ ठाण्यात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी हजेरी लावून संस्थेप्रती आपल्या भावनाही व्यक्त केल्या. यावेळी MTOचे चेअरमन डॉक्टर RK श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तर जी पॅरामेडिकलचे चेअरमन डॉक्टर गौतम गोसावी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मेरा नाम तो बताया, नाम पता है मेरा? तो यस, डॉक्टर तेजस्विनी गोसावी वहाँ पे लिखा है, लेकिन मैं बहुत कम आती हूँ, इसलिए सभी स्टूडेंट मुझे नहीं जानते हैं, इसलिए मैं बता रही हूँ. तो अभी शुरुआत करती हूँ. क्या हुआ, हमारे जो ये गौतम गोसावी सर है, तो उन्होंने ये चालू किया अपना पैरामेडिकल इंस्टीट्यूट. अभी मैम ने बताया, हेमांशी मैम ने बताया है कि गौरव हमारा बेटा था, तो उनके नाम से ये इंस्टीट्यूट हमने खोल दिया. और ऐसा लगा कि ये इंस्टीट्यूट उस वक्त छोटा सा पौधा था, और अभी जो ये आप सब लोग को देख के मुझे लगता है कि हमारा बहुत बड़ा शो है वो कॉन्टेंट. तो ये जो फ्रूट्स है वो आप लोग हैं. तो हम लोगों ने बाद में उसकी देख लेने के बाद हमने डिसाइड किया कि चलो हमारा गौरव तो है, लेकिन ऐसे लाखों गौरव यहाँ पे है हमारे देश में, तो क्यों ना हम उनको आगे बढ़ाएं. तो ये जो आपने प्रोफेशन सुना है, तो ये बहुत ही नोबल प्रोफेशन है. आपको नहीं लगता नोबल प्रोफेशन है? लगता है कि लगता है ना? सभी को सुनाई दे रहा है नोबल प्रोफेशन है. क्यों? क्योंकि आप लोग डॉक्टर के असिस्टेंट बनने वाले हैं, और डॉक्टर को आज भी क्रीम ऑफ सोसाइटी बोलते हैं, और जो इसमें डॉक्टर को है समाज में वो दूसरे किसी को नहीं है. तो इसलिए आप क्रीम ऑफ सोसाइटी के असिस्टेंट हैं, तो आप अपने ऊपर खुद एक आना चाहिए, भरोसा रखना चाहिए कि नहीं मैं बहुत अच्छा जो भी कोर्स किया है वो बहुत अच्छा है. और हर माँ बाप सोचते हैं कि अपने बच्चे के लिए मेरा बेटा इंजीनियर होगा, मेरा बेटा डॉक्टर होगा, लेकिन सबके भी सपने पूरे नहीं होते हैं, क्योंकि वैसा सराउंडिंग नहीं रहता है. हमारे घर के आजू बाजू में जैसा सराउंडिंग रहता है, हमारी आर्थिक परिस्थिति जैसी रहती है, वैसे ही हम लोग करते हैं. क्योंकि सभी बच्चों की बुद्धि जो रहती है एक समान ही रहती है, लेकिन सराउंडिंग कैसा मिलता है उनको, वो इसके ऊपर सब डिपेंड करता है. तो हमने डिसाइड किया था कि जो 10वीं 12वीं वाले जो बच्चे रहते हैं, इनको कहीं पे भी कुछ भी नहीं मिलता, तो बच्चों को क्यों ना हम आगे बढ़ाएं, और वो बच्चों को क्यों ना ऐसा जॉब दें कि सही में वो कह सके कि हाँ मैं भी वर्क करता हूँ, हम अच्छा जॉब करते हैं, हम नोबल प्रोफेशन के साथ हैं. वो इतना अच्छा जॉब जो है वो आप लोगों का हमने ये सोचा है, और आप लोग उसका फायदा जरूर होंगे. क्योंकि ये देखो अभी आपका नया पर्व शुरू हो रहा है, जो सेकेंड ईयर के बच्चे जो हैं, तो आप सभी का नया पर्व शुरू होने वाला है. इससे अभी मम्मी पापा पे डिपेंड नहीं रहेगा, ये मैं मम्मी पापा के लिए पैसे मांगो, कुछ खर्चा करने का है. और मैं एक बात तो बताऊंगा कि जो आप लोग सोचते हैं कि इस उम्र में हम ऊंचाइयों को छू लेंगे, तो बिल्कुल अपने मन से इस बात को निकाल दें.
मैं स्पष्ट बोल रहा हूँ, आपको उसके लिए तपना पड़ेगा, बहुत मेहनत करनी पड़ेगी, बहुत ज़्यादा श्रम करना पड़ेगा। और जो आप कॉलेज में, इंस्टीट्यूट में जो सीखते हैं वो पर्याप्त नहीं होता है। कॉलेज में आपके पास एक लिमिटेशन होता है, 2 घंटा, 4 घंटा, 6 घंटा, और इसी बीच आपके दिमाग में रहता है कि मेरी लोकल ट्रेन छूट तो नहीं रही है, बस आएगी कि नहीं, आज हड़ताल तो नहीं हो जाएगा, बारिश तो नहीं हो जाएगी। ये सब मानसिक दबाव में रहता है जो आपके जो अध्ययन को प्रभावित करता है। लेकिन जो आप यहाँ से सीख के जाएंगे वो आपका आधार होगा। इस आधार के आधार पर आप अपने जीवन को यदि मन से चाहेंगे तभी आप सुधार सकते हैं। इसके लिए आपको मेहनत करनी पड़ेगी, नई नई चीज़ों को सीखना पड़ेगा। जो करेंट अफेयर्स हैं, जो वर्तमान में जो चलता है, उसको अपडेट करना पड़ेगा। इसलिए ये जरूरी है कि आप लोग मेडिकल साइंस को बड़े ध्यान से अध्ययन करें और आज जो आप इस महाविद्यालय के माध्यम से जो सीख रहे हैं उसको अपने जीवन में उतारें। आप लोगों ने एक चीज़ और नोटिस किया होगा कि मैं सभी का अभिवादन किया हूँ, सिर्फ गोसावी सर का नहीं, राइट। तो ये ऐसे महापुरुष हैं जो इस संस्था के रीढ़ की हड्डी आप लोग पढ़े, इसलिए बता रहा हूँ मैं। क्या होता है रीढ़ की हड्डी, बताओ आप बताइए, क्या नाम है आपका, एकदम बताओ क्या होता है रीढ़ की हड्डी, क्या नाम है आपका? हाँ, रीढ़ की हड्डी क्या होता है? रीढ़ की हड्डी आपको कहाँ पर है? कहाँ पर है? अब यदि रीढ़ की हड्डी कमजोर हो जाएगी क्या होगा? शरीर कोलैप्स हो जाएगा। तो सर जो है ना, इस संस्था की रीढ़ की यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टीची आवश्यकता असते। तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे। एक म्हणजे ज्ञान, दुसरं म्हणजे सहानुभूती आणि तिसरं म्हणजे सतत शिकण्याची जिज्ञासा। वैद्यकीय क्षेत्र सतत बदलत असते, त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्याची सवय ठेवा। रुग्णसेवा, रुग्णासोबत सहानुभूतीने वागा, कारण गरज आधाराचा स्तंभ। जबाबदारी तुमच्यावर आहे की तुम्ही या ध्यानाचा वापर समाजाच्या भल्यासाठी कसा करा। मेहनत करा, चिकाटीने कार्य करा आणि नेहमी उच्च ध्येय ठेवा। शेवटी मी एवढंच बोलीन, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जिथे कुठे जाल तिथे तुमचे कर्तव्याने आणि उत्तम सेवेमुळे या संस्थेचे म्हणजे GK एज्युकेशनचे नाव उज्ज्वल करा। धन्यवाद। Thank you so much, sir. बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात भंते गौतमरत्न महाथेरो यांच्यासह बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत येत्या 27 एप्रिल रोजी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती बुद्धगया आंदोलनाचे संयोजक भंते विनाचार्य यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। बिहार राज्यातील पाटणा बोधगया येथील महाबोधी विहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे। ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभर भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलनं सुरू आहेत। त्याच अनुषंगानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या पत्रकार परिषदेस भिक्खू महासंघाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, राजाभाऊ चव्हाण, भास्कर वाघमारे, समाधान तायडे, संदीप खांबे आदीही उपस्थित होते। यावेळी भंते विनाचार्य यांनी संपूर्ण देशातील धार्मिक स्थळांवर संबंधित धर्माचं प्राबल्य असल्याचं सांगितलं। मात्र बुद्धगया येथील विहाराचा ताबा ब्राह्मणांकडे आहे। 1949 साली केलेला बीटी ॲक्ट हा रद्द करण्यात येत नसल्यानं ज्या बुद्धानं कर्मकांड नाकारलं त्याच्याच विहारात कर्मकांडाचं स्तोम माजवलं जात आहे।
त्यामुळेच हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी देशभर आंदोलनं सुरू करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 ते 26 एप्रिल दरम्यान भंते गौतमरत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच 27 एप्रिल रोजी स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी महारॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सुमारे लाखभर लोक सहभागी होतील. दरम्यान बुद्ध जयंतीच्या दिवशीच म्हणजे 12 मे रोजी 12 लाख बौद्ध अनुयायी बुद्धगया येथे उपस्थित राहणार असून यावेळेस गौतमरत्न यांनी सांगितलं. आज भारतातील महान सम्राट चक्रवर्ती अशोक राजा यांचा जयंती आहे 2329वा. या जयंतीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या वतीने मी एक आवाहन करतो. महाबोधी महाविहाराचं जो आंदोलन पूर्ण भारतामध्ये चालू आहे, देशभरात चालू आहे, BT ऍक्ट 1949 रद्द होऊन संबोधी स्थान बौद्धांच्या हाती केंद्र सरकार आणि बिहार सरकारने द्यावे. त्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आपण आंदोलन मोर्चे केलेले आहेत. आता या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत, मुरबाड, शहापूर, भिवंडी, ठाणे, कल्याण, अंबरनाथ येथील लाखो बौद्धांचा एक सामूहिक सांघिक लाखो लोकांचा विशाल विराट शांतता महारॅली 27 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आपण ठाणे स्टेशन पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित केलेले आहेत. त्या अगोदर 10 दिवस साखळी उपोषण होणार आहेत 15 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत. तरी महाबोधी महाविहार बौद्धांच्या हातात यावे, BT ऍक्ट रद्द व्हावे, त्यासाठी बौद्धांसोबत तमाम समाजातील नागरिक या आंदोलन उपोषणामध्ये सामील व्हावेत असं आम्ही या ठिकाणी भिक्खू संघ आणि सर्वांच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील चैत्र नवरात्र उत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या 6व्या दिवशी महिलांकरिता भोंडला आणि मराठमोळा दांडिया किरण वेहले प्रस्तुत मराठी रासरंग हा कार्यक्रम संपन्न झाला. या चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, शिवसेनेचे उपनेते आणि युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तीकर, ABP माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजू खांडेकर यांनी पत्नीसह देवीचं दर्शन घेऊन खणा नारळानं ओटी भरून देवीची आरती केली. या भोंडल्यामध्ये अनेक महिलांनी नृत्य करून उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळवली. तसंच रश्मी ठाकरे यांच्या हस्ते लकी ड्रॉ कुपन काढून विविध बक्षीसही देण्यात आली. मद्य प्राशन करत असाल तर सावधान. राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल रात्री टाकलेल्या छाप्यात बनावट मद्याचा साठा जप्त करत बनावट मद्याची विक्री करणाऱ्या 5 जणांच्या मुसक्या आवळल्या असून एक आरोपी मात्र अद्यापी फरार आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केलाय. भिवंडीतील कोणगाव या ठिकाणी बनावट मद्य बनवण्यात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच छापा टाकून बनावट मद्य बनवणाऱ्या यंत्रांसह या आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मुद्देमालामध्ये 2 टेम्पो मद्यसाठा, विविध विदेशी कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या जप्त करत 61 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. बाजारात विदेशी बनावट मद्यसाठा विक्रीसाठी सर्रासपणे येत असतो. मात्र हे मद्य शरीरासाठी हानिकारक असल्याचं राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे यांनी सांगितलं. तसंच या बनावट मद्यामध्ये विक्रीमुळे राज्याच्या महसुलावर देखील परिणाम होत असून या आरोपींवर कडक कारवाई करणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलंय.
हस्तगत केलेला आहे. हा जवळपास ह्या पूर्ण गुन्ह्यामध्ये 61 लाखापेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर डुप्लिकेट दारू बनवण्यासाठी अशा प्रकारचा परवाना नसून सुद्धा दारू विक्री होत आहे. तर आव्हान असेल आणि महसूल देखील बुडवला जात आहे, त्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती त्याच्याकडे पुढे जाऊन अजून कारवाई होत. नक्कीच याच्यामध्ये अगदी मोठ्या प्रमाणावरती महसूल शासनाचा चुकून अशा प्रकारचं मद्य तयार केल्याचं निदर्शनास आलंय. यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असणारी आणि गोवा किंवा दमन या ठिकाणी विक्रीसाठी असणारी मद्य आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आणण्याची आपण 2-3 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई केली. जवळपास 21,000 बल्क लिटरपेक्षाही जास्त आपण मद्य पकडले आणि अशाच प्रकारची कार्यवाही यापुढे सुरू राहील. विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मनोज शिंदे यांचं त्रिवार अभिनंदन करून एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केलं. डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं सोपवलेल्या नवीन जबाबदारीचं निष्ठेनं योग्य तऱ्हेनं पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केलाय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असल्याचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी प्रत्येक महिन्यात किमान 2 संपर्क दौरे करण्याच्या त्यांना सूचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे देण्यात यावा अशा सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे.